हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 28 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, कृष्णा आणि दुष्यंत यांना एक कल्पना सुचली. गावातील लोकांचा आपल्याला खरोखर पाठिंबा आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी त्यांनी एक ओपिनियन पोल ठेवला. परंतु याच ठिकाणी जयकांत पोहोचला आणि जयकांतने चक्क बंब्यावर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात समर तेथे पोहोचला आणि समरने या जयकांतशी 2 हात केले. परंतु जयकांतच्या माणसांनी चक्क समरच्या डोक्यात जोरात काठी मारली आणि समर हा खूप जास्त जखमी झालाय. दुष्यंत आणि कृष्णा तेथे पोहोचले आणि मग समर आणि दुष्यंत या दोघांची मैत्री झालीये. हे दोघे मित्र झाले आहेत. मग हे दोघे सावत्र भाऊ मित्र तर झालेत. पुढे याचं काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, नेमकं घडलंय काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बंब्या दुष्यंतला एक व्हिडिओ दाखवत असतो आणि हा व्हिडिओ कृष्णाच्या प्रचारासाठीचा असतो. हा व्हिडिओ पाहून दुष्यंत खूप खुश होतो आणि तेवढ्यात कृष्णा तेथे येते. दुष्यंत तिला विचारतो, कृष्णा, एवढ्या उन्हात कुठे गेली होतीस? तर कृष्णा सांगते, अहो, मला खूप भीती वाटतेय. आता आपल्या इलेक्शनचं काही खरं नाही. दुष्यंत विचारतो, काय झालं? तर कृष्णा सांगते, आता मी भक्तीकडे गेले होते. तर भक्ती मला सांगत होती की बाळाबाई विरुद्ध गावातील कोणतीच माणसं समोर यायला तयार नाहीयेत. कुणीही मला उघड उघड पाठिंबा देत नाहीये आणि बाळाबाई विरुद्ध निवडणूक लढवणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. कारण बाळाबाईने गावातील प्रत्येक घरामध्ये साडी, पैसे वाटायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गावातील पुरुषांना दारू देताय, त्या नॉनव्हेज देताय, मोठी मोठी हॉटेलं सुरू आहे, 24 तास ढाब्यावर त्यांना खायला प्यायला देताय. हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. तर बंब्या म्हणतो, कृष्णे, नको टेन्शन घेऊ, संपूर्ण गावाचा पाठिंबा तुलाच आहे. तर कृष्णा म्हणते, तो तर आहेच, पण बाळाबाईने लोकांना आमिष दाखवलंय. मग वेळेवर किती लोक मला मतदान करतील? जर लोक या आमिषाला भुलले तर मला मतदान होणार नाही, मी ही निवडणूक जिंकणार नाही. कृष्णा ही असं सांगतेय, त्यामुळे दुष्यंत टेन्शनमध्ये येतो. बंब्या म्हणतो, नाही कृष्णे, असं काही नाही होणार. पण दुष्यंत म्हणतो, नाही बंब्या, कृष्णा एकदम बरोबर बोलतीये. आपल्याला गावकऱ्यांचा पाठिंबा आहे की नाही ते आपल्याला शोधून काढावं लागेल. आईच्या भीतीपोटी जर कुणीच आपल्यासाठी पुढे नाही आलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. बंब्या म्हणतो, मग आपण असं करूया, गावकऱ्यांचा पाठिंबा आहे की नाही हे शोधून काढण्यासाठी आपण गावातील लोकांना सांगूया, तुमच्या घरावर आपल्या पक्षाचा झेंडा लावा, म्हणजे आपल्याला कळून येईल. तर दुष्यंत म्हणतो, नाही बंब्या, ही आयडिया नाही चालणार. कारण तसंही लोक आईला घाबरलेत. मग स्वतःच्या घरावर झेंडा कसा लावतील? उघड उघड ते आपल्याला सपोर्ट देणार नाही. तेवढ्यात कृष्णाला एक कल्पना सुचते आणि कृष्णा म्हणते, अहो, माझ्याकडे एक कल्पना आहे. आपण आहे ना असं करूया की गावाच्या वेशीवर जिथे 5 गावांची वेस एकत्र येते तेथे एक फुलांची पळडी ठेवूया. एकीकडे माझी पळडी असेल, एकीकडे बाळाबाईंची पळडी असेल आणि आपण लोकांना सांगूया की तुमचं मत ज्याला असेल त्याच्या पळडीमध्ये फुलं टाका, म्हणजे कोणाला किती सपोर्ट आहे हे आपल्याला कळेल. दुष्यंतला ही आयडिया खूप आवडते. दुष्यंत म्हणतो, अरे, ही तर खूप भारी आयडिया आहे, म्हणजे निवडणुकीआधी एक्झिट पोल सारखं होईल. कृष्णा विचारते, काय? दुष्यंत म्हणतो, ते सोड, पण खरंच भारी आयडिया केली आहे. आणि दुष्यंत बंब्याला विचारतो, बंब्या, होऊन जाईल ना? बंब्या म्हणतो, होय दाजी, पण वेळ खूप कमी आहे ना, मग 5 गावातील लोकांना कसं कळवायचं? दुष्यंत म्हणतो, आपण एक आयडिया करूया, जे आपल्या गावातील लोकांना तर आपणच घरोघरी जाऊन सांगूया आणि दुसऱ्या गावातील लोकांना मेसेज करूया, त्यांना कॉल करूया, असं काहीतरी करूया. बंब्या म्हणतो, ठीक आहे. तेवढ्यात दुष्यंतला आणखीन एक आयडिया सुचते, त्यापेक्षा आपण कृष्णाचा एक व्हिडिओ शूट करू, हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करू, मग सगळ्या गावकऱ्यांना आपोआपच कळेल, कोणाला फोन मेसेज भेटण्याची गरजच नाहीये. बंब्याला सुद्धा ही आयडिया पटते. दुष्यंत कृष्णाला व्हिडिओ शूट करायला सांगतो आणि कृष्णा ही व्हिडिओ शूट करते. सगळ्या गावकऱ्यांना आवाहन करते की तुम्ही सगळे बाळाबाईच्या दहशतीखाली आहात, त्यामुळे उघड उघडपणे मला पाठिंबा देऊ शकत नाही, पण तुमचा पाठिंबा मला आहे की नाही हे दाखवण्यासाठी आज रात्री तुम्हाला सर्वांना माझ्या पळडीमध्ये तुमची मतं टाकायची आहेत. आणि बंब्या हा सगळा व्हिडिओ शूट करतो. दुष्यंत खूप खुश होतो. इकडे बाळाबाई काहीतरी विचार करत असते. दलपत तेथे येतो. बाळाबाई दलपतला सांगते, दलपत भाऊजी, आजच्या आज गावातील प्रत्येक घरामध्ये शिधा पोहोचायला हवा. गावातील प्रत्येक पुरुषाच्या गळ्यामध्ये दारू ओता आणि खिशात
पैसे ठेवा, पण सगळी माणसं आपल्या बाजूनेच असायला हवी, त्यांची सगळी मतं आपल्यालाच मिळायला हवी. दलपत म्हणतो ठीक आहे बाळजाबाई. तेवढ्यात जयकांत धावत पळत येतो आणि बाळजाबाईला कृष्णाचा हा व्हिडिओ दाखवतो. हा व्हिडिओ पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. या व्हिडिओमध्ये कृष्णाने सांगितलेलं असतं की मला तुमच्या साथीची गरज आहे आणि तुमचा पाठिंबा मला आहे की नाही हे जर तुम्हाला दाखवून द्यायचं असेल, सिद्ध करायचं असेल, तर आज रात्री माझ्या परडीमध्ये मतं टाका. कृष्णाचा हा सगळा व्हिडिओ बाळजाबाई पाहते. बाळजाबाईला जबर धक्काच बसतो आणि जयकांत हा बाळजाबाईला विचारतो, काकी साहेब आता काय करायचं? कृष्णाने तर वेगळीच काहीतरी चाल खेळली आहे. मग सगळे गावकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला तर काय होईल? बाळजाबाई म्हणते, जयकांत काहीच होणार नाही. कृष्णाला हे पाहायचंय की कोणकोणते गावकरी तिच्या बाजूने आहेत आणि मला सुद्धा तेच पाहायचंय की माझ्या विरोधात कोण जाणार आहे, त्या कृष्णाच्या बाजूने कोण मत देणार आहे. त्यामुळे जेथे हे सगळं होत असेल ना, तेथे तू लपून बसायचं आणि कोण कोण गावकरी कृष्णाच्या पळड्यात मत टाकलाय ते सगळं मला सांगायचं. मग त्या गावकऱ्यांचा बंदोबस्त मी कसा करते ते पाहतच राहा. दलपत आणि जयकांत हो म्हणतात आणि थोड्या वेळानंतर कृष्णा आणि दुष्यंत ठरवल्याप्रमाणे 5 गावांच्या वेशीवर 2 मोठ्या मोठ्या परड्या ठेवतात. एका परडीमध्ये बाळजाबाईचं निवडणुकीचे चिन्ह त्यांचा फोटो असतो आणि दुसऱ्या परडीवर कृष्णाच्या निवडणुकीचं चिन्ह आणि तिचा फोटो असतो. या 2 परड्यामध्ये लोकांनी आपली मतं म्हणजे फुलं टाकायची असतात. ज्याच्या परडीत जास्त मतं, गावकऱ्यांचा पाठिंबा त्याला, हे कळणार असतं. कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार मी ही आयडिया दिली पण ही आयडिया काम करेल ना? दुष्यंत म्हणतो, होय कृष्णे टेन्शन नको घेऊ, ही आयडिया नक्की काम करेल. आणि बंब्या या दोघांना म्हणतो, दुष्यंत सरकार तुम्ही काय करा, तुम्ही दोघे ना आता घरी जा, मस्त आराम करा. मी रात्रभर येथे थांबतो, राखण करतो, मग आपल्याला कळेल सुद्धा आपल्या बाजूने किती लोक आहेत. कृष्णा आणि दुष्यंत म्हणतात ठीक आहे आणि हे दोघे गाडीवर बसतात, तेथून निघून जातात. पण जयकांत तेथेच लपून बसलेला असतो आणि हे सगळं पाहत असतो. कृष्णा आणि दुष्यंत निघून गेलेत हे पाहून त्याला आनंद होतो. थोड्या वेळानंतर कृष्णा आणि दुष्यंत घरी असतात आणि कृष्णा एक मोठं भांडं धुवत असते. दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कृष्णा हे काय करतेस तू? एवढी मोठी भांडी कुठून आणली? तर कृष्णा सांगते, अहो आपल्या गावातील ती अंगणवाडी आहे ना, तेथे अनेक लोकांना, अनेक लहान लहान मुलांना आहे ना खायला भेटतं. पण हिरा आत्या आहेत ना, त्यांचं हे काम आहे, त्या आजारी पडल्यात, त्यामुळे पुढील 2 दिवस त्यांना काही खिचडी बनवता यायची नाही आणि लहान मुलांची उपासमार होईल म्हणून हे काम मी घेतलंय. पुढील 2 दिवस आपण त्यांना खिचडी बनवून देणार आहोत. हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होतो आणि दुष्यंत म्हणतो, अरे वा, 5 गावाची सरपंचीनबाई आणि अंगणवाडीच्या मुलांना खिचडी बनवून देणार? तर कृष्णा म्हणते, त्यात काय झालं? मग काय गावचा सरपंच फक्त लोकांच्या लग्नात आणि लोकांच्या मैतीमध्ये फोटो काढायला असतो का? गावचा सरपंच हा गावकऱ्यांचा सेवक असतो आणि त्याने गावकऱ्यांची अशी सेवा केली, गावकऱ्यांची मदत केली तर काय फरक पडतो? दुष्यंतला खूप आनंद होतो आणि दुष्यंत म्हणतो, कृष्णा म्हणून मी तुला म्हणत होतो, या गावची सरपंच तूच बनू शकते. तुझ्यापेक्षा योग्य व्यक्ती दुसरी कुणीही नाहीये. खरंच तू एक प्युअर सोल आहेस. कृष्णाला काय कळत नाही. कृष्णा विचारते, प्युअर काय काय? तर दुष्यंत सांगतो, प्युअर सोल म्हणजे एक निर्मळ पवित्र मन आहे तुझ्याकडं. कृष्णा खूप खुश होते आणि दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही सुद्धा पुरे सोल आहात. दुष्यंत खुद हसू लागतो. कृष्णा विचारते, काय झालं? दुष्यंत सांगतो, काय नाही काय नाही. आणि मग कृष्णा ही दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार मला आहे ना खूप भीती वाटतेय. तुम्ही मला सरपंचीनबाई म्हणताय, परंतु निवडणूक जिंकायची म्हटली ना की खूप पैसा लागतो. पैशाशिवाय आजकाल निवडणूक नाही जिंकता येत. बाळजाबाईकडे खूप पैसा आहे पण आपल्याकडे तर पैसाच नाहीये. मग कसं करायचं? राजकारण आहे ना खूप घाणेरडी दलदल आहे. मोठी लोक म्हणून गेलीत राजकारण लई वांगा. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू खरं बोलतीयेस, राजकारण अतिशय घाणेरडी जागा आहे. पण मला आपल्या गावाची जी राजकारणाची दलदल झाली आहे, जी घाण झाली आहे ना, ती तुझ्या साथीने साफ करायची आहे. राजकारण ही कितीही घाणेरडी दलदल असली पण राजकारण हे जनतेच्या विकासासाठी असतं, त्यांच्या भल्यासाठी करायचं असतं आणि मला या गावातील जनतेचं भलं करायचं आहे, गावकऱ्यांचं भलं करायचं आहे तुझ्या साथीने. कृष्णाला हे पटतं. कृष्णा आणि दुष्यंत खूप खुश होतात. दुष्यंत म्हणतो, चल मी तुला भांडी घासायला मदत करतो. तर कृष्णा म्हणते, हो दुष्यंत सरकार हे काय बोलताय तुम्ही?
नाही नाही, तुम्ही काही करू नका. तर दुष्यंत म्हणतो, असं कसं? लग्नाच्या वेळेस वचन दिले ना, प्रत्येक कामात तुझी मदत करेल, मग या कामात सुद्धा करेल. आणि दुष्यंत कृष्णाला भांडी घासायला मदत करत असतो. आणि यावेळेस सुद्धा यांचा रोमांस सुरूच होतो. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवतात आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचं शीर्षक गीत सुरू होतं. दोघेही खूप खुश असतात. भांडी घासताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो. त्यांचं प्रेम हे वाहत असतं. ते दोघे खूप खुश असतात. आणि इकडे 5 गावांच्या वेशीवर गावकरी जमा व्हायला सुरुवात होते. आणि गावकरी कृष्णाच्या पळडीमध्ये आपलं मध टाकणार असतात, फुलं टाकणार असतात. बंब्या खूप खुश होतो. आणि तेवढ्यात जयकांत शेठ तेथे येतो आणि या शेतकऱ्याला विचारतो, काय रे, काकी साहेबांच्या विरोधात चालला काय? गावात राहायचंय ना तुला? देऊ गावातून हाकलून, देऊ तुझं शेत पेटून? हा शेतकरी खूप घाबरतो आणि जयकांतच्या भीतीने कृष्णाच्या पळडीत मत न टाकता तेथून निघून जातो. बंब्याला खूप राग येतो आणि जयकांत बंब्याला म्हणतो, काय रे धरती के बोझ, तुला इथेच थांबायचंय का? चल निघ इथून. बंब्या खूप चिडतो आणि म्हणतो, तू येथे कशाला आलाय? तू निघ इथून. जयकांतला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, लईच माज आलाय तुला, लईच बोलायला लागलाय. आणि तो चक्क चाकू बाहेर काढतो. बंब्या घाबरतो. जयकांत म्हणतो, आत्ताच्या आत्ता इथून गेला नाही ना तर तुला कायमचा पंक्चर करून टाकीन, एवढं लक्षात ठेव. बंब्या खूप घाबरतो आणि तेथून बाजूला जातो. जयकांत लगेच आपल्या माणसांना कॉल करतो, पिंट्या, येथे मोठा राडा होणार आहे, आपली पोरं पाठवून दे. आणि जयकांत तेथे गुंडांना बोलून घेतो. इकडे दुष्यंतने सगळी भांडी घासून ठेवलेली असतात. कृष्ण आणि दुष्यंत एकत्र असतात. कृष्णा म्हणते, अहो ते म्हणतात ना की बायकोच्या कामात मदत करणारा नवरा खूप नशिबाने भेटतो. तर दुष्यंत म्हणतो, वय कारभारीबाई, तुम्ही आहेच नशीबवान, पण आमच्या गळ्यात हे काय पडले काय माहीत. कृष्णा विचारते, काय बोललात तुम्ही? दुष्यंत म्हणतो, नाही नाही, मी काय नाही बोललो. कृष्णा म्हणते, बोललाय तुम्ही काहीतरी, तुमच्या गळ्यात काही तसं काय बोलला ना. आणि दुष्यंत म्हणतो, अगं नाही कृष्णा, मी काही नाही बोललोय. कृष्णा दुष्यंतच्या मागे त्याला मारायला धावते. दुष्यंत पुढे पुढे धावत असतो आणि कृष्णा त्याच्या मागे मागे धावत असते. तेथे बंब्याचा टी शर्ट लटकवलेला असतो. दुष्यंत म्हणतो, बंब्या होय बाजूला. आणि दुष्यंत हा खाटेवर जाऊन उभा राहतो. कृष्णा त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात बंब्या दुष्यंतला कॉल करतो. दुष्यंत म्हणतो, पहा बंब्याचा कॉल आलाय, काहीतरी महत्त्वाचं असेल. आणि दुष्यंत फोन उचलतो आणि बंब्या त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो. दुष्यंतला जबर धक्काच बसतो. कृष्णा विचारते, काय झालं? दुष्यंत सांगतो, आपण जेथे आपलं ओपिनियन पोल घेणार होतो ना, तेथे मोठा राडा झालाय. बाळजाबाईची माणसं आली आहेत आणि गावकऱ्यांना दमदाटी करताय. कृष्णा विचारते, आता काय करायचं? दुष्यंत म्हणतो, त्या माणसांना जाऊन डायरेक्ट भिडायचं. आता आपण नाही घाबरायचं. कृष्णा म्हणते, वय वय चला. आणि कृष्णा आणि दुष्यंत दोघेही गावच्या वेशीवर जायला निघतात. इकडे जयकांतची माणसं तेथे येऊन उभी आलेली असतात. त्यांच्या हातात काठ्या असतात. आणि आपल्या बंब्याने आता दुष्यंत आणि कृष्णाला कॉल केलाय, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स आलेला असतो. तो पुन्हा एकदा जयकांत समोर येऊन उभा राहतो. जयकांत विचारतो, तुला सांगितलं ना निघ इथून, अजून तू गेला नाही का? तर बंब्या म्हणतो, नाही जाणार, काय करायचं ते करून घे, मी तुला नाही घाबरत. जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, तू ना जास्त माजलाय, थांब, तुला आता कायमचंच पंक्चर करतो. आणि जयकांत चक्क बंब्याच्या पोटात चाकू खुपसणार. बंब्याला कोणता कॉन्फिडन्स आहे काय माहीत, तो काही घाबरतच नाही. दुष्यंत तर पोहोचलेला नसतो, कृष्णाही आलेली नसते, पण बंब्या फुल कॉन्फिडन्समध्ये असतो. आणि जयकांतचा चाकू बंब्याच्या पोटात जाणार. इतक्यात तेथे समर पोहोचतो आणि जयकांतचा हात पकडतो. जयकांतला जबर धक्का बसतो. समर पुढे येतो, पण एवढं होऊन सुद्धा आपल्या बंब्याच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नसतात. आणि समर जयकांत एकमेकांकडे रागाने पाहत असतात. जयकांतच्या माणसांना सुद्धा कळत नाही की हा नवीन पोरगा कोण आहे. आणि जयकांत विचारतो, कोण आहेस तू नवीन, चल निघ इथून. जयकांत म्हणतो, तू निघ इथून. आणि तो जयकांतच्या हाताला असा धसका देतो की जयकांतच्या हातातला चाकू दूर जाऊन पडतो. जयकांत खूप चिडतो आणि म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का, निघ इथून, नाहीतर फुकटचा मरशील. तर समर म्हणतो, बाळजाबाईने पाठवल्याने तुम्हाला, तू निघ, नाहीतर तू फुकटचा मरशील. जयकांतला खूप राग येतो आणि समर चक्क त्याच्या छातीवर हात ठेवतो, त्याला मागे लोटतो. जयकांत चिडून म्हणतो, तुला माहितीये का,
कोणाला हात लावलाय तू? जयकांत शेठ. जयकांत शेठला हात लावलाय. आणि तू काय लय मोठा हिरो बनतो का रे? या गावचा फक्त एकच हिरो आहे, जयकांत शेठ. जयकांत शेठला सोडून या गावात दुसरा कोणताच हिरो नाहीये. थांब, तुझे तंगडे मोडून तुझ्या हातातच देतो. ए, घ्या रे याला. असं म्हणून जयकांत आपल्या माणसांना त्याच्यावर हल्ला करायला सांगतो आणि ही माणसं समरवर हल्ला करतात. पण समर या माणसांना चांगलाच पुरून उरतो. या गुंडांना त्यांची लायकी दाखवून देतो. परंतु एक गुंड पुन्हा एकदा समरच्या अंगावर धावून येतो. समर त्याच्याशी लढत असतो. जयकांत समरच्या पाठीमागून असतो. ही संधी भारी आहे असा विचार करून जयकांत समरच्या डोक्यात जोरात काठी मारतो आणि समरला खूप त्रास होतो. समर खालीच कोसळतो. त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं. बंब्या खूप घाबरतो आणि समर हा जोरात ओरडतो. तेवढ्यात दुष्यंत आणि कृष्णा तेथे पोहोचतात. दुष्यंतला पाहून जयकांत घाबरतो आणि आपल्या गुंडांबरोबर तेथून पळून जातो. कृष्णा आणि दुष्यंत तेथे पोहोचतात आणि बंब्याला विचारतात, बंब्या काय झालंय? कोण आहे हा? तेवढ्यात समर तोंड वर करतो. समरला पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंतला आठवतं की यानेच बाळाबाई विरुद्ध अपशब्द बोलले होते आणि त्याच्याशी माझं भांडण झालं होतं. आणि कृष्णा सुद्धा समरला पाहून जोरात ओरडते, समर तू येथे काय करतोय आणि काय झालंय तुला? समर सांगतो, बाळाबाईची माणसं आली होती आणि दमदाटी करत होती. बंब्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होती. मी त्यांना अडवलं आणि त्यांनी माझ्या डोक्यात काठी मारली. आणि दुष्यंत या समरकडे पाहतच राहतो. समर माझ्या आईविरुद्ध काय बोलला होता हे सगळं त्याला आठवतं. पण आज त्याने बंब्याचा जीव वाचवलाय, कृष्णाची मदत केली आहे हे नाकारून सुद्धा चालणार नाही हे सुद्धा त्याला वाटतं. इकडे बाळाबाई निवांत बसलेली असते. माधव तेथे येतो आणि बाळाबाई त्याला सांगते, माधव एक काम करायचं, गावात आपण जितक्या बायकांना साडी वाटलीये त्या सगळ्या बायकांची यादी करायची. माधव सांगतो, बाळाबाई सगळी यादी करून ठेवलीये. बाळाबाई म्हणते ठीक आहे. माधव जातो तर जयकांत तेथे धावत पळत येतो. बाळाबाई विचारते, जयकांत तू येथे काय करतोय? काय झालं? तर जयकांत सांगतो, बाळाबाई एक खूप मोठा राडा झाला आहे. दुष्यंत आणि कृष्णा तेथे आले होते आणि मी माझ्या माणसांना घेऊन तेथून पळून आलो. बाळाबाई खूप चिडते आणि जयकांतच्या सणसणीत मुस्काटात मारते. जयकांत जागचा हलतोच. बाळाबाई विचारते, अरे नालायका, तुला काय सांगितलं होतं? तेथे लपून बसायचं आणि माझ्या विरुद्ध कोण मत देतंय त्या सगळ्यांवर लक्ष ठेवायचं, ते मला येऊन सांगायचं. मग तुला हा शहाणपणा करायला कुणी सांगितला होता? तुला तेथे राडा घालायला कुणी सांगितला होता? जयकांत विचारतो, बाळाबाई तुम्हाला कसं समजलं की मी राडा घातलाय? बाळाबाई चिडून म्हणते, जयकांत बाळजा आहे मी, बाळजा. कोठे काय चाललंय ना ते मला चांगलंच माहीत असतं. यानंतर अशी चूक केली ना तर तुला सोडणार नाही. जयकांत माफी मागतो. बाळाबाई निघून जाते. जयकांतला खूप राग आलेला असतो. या बाळजाने पुन्हा एकदा माझ्यावर हात उचलला. जयकांत चिडून म्हणतो, ए बाळजा, वजिरावर पुन्हा पुन्हा हात उचलायचा नसतो. एखाद्या दिवशी माझं डोकं सटकलं ना तर तोच हात मोडून दुसऱ्या हातात ठेवेल ना, मग कळेल तुला. म्हणजे जयकांत सुद्धा आता बाळावर खूप चिडलाय आणि एखाद्या दिवशी तो उलटतोय असंच वाटतंय. आणि इकडे कृष्ण आणि दुष्यंतने समरला बंब्याच्या घरी आणलेलं असतं. त्याच्या डोक्याला मलमपट्टी केलेली असते. बंब्या विचारतो, ओ दादा आता बरं वाटतंय ना? समर सांगतो, होय बंब्या आता बरं वाटतंय. आणि दुष्यंत हा समरला चक्क मित्रा म्हणतो, ए मित्रा, एवढी रिस्क घ्यायची काय गरज होती? त्यांनी तुझ्या डोक्यात मारलंय. उगाच मेंदूला वगैरे मार लागला असता तर किती महागात पडलं असतं ते. तर समर म्हणतो, अहो धाकले सरकार, म्हणजे समरची भाषा सुद्धा बदललेली असते. कृष्णाने समरला सांगितलेलं असतं की दुष्यंतशी मैत्री करायची आहे, वाद घालायचा नाहीये. त्यामुळे तो खूप प्रेमाने बोलतो, अहो धाकले सरकार, कृष्णाने माझी खूप मदत केली आहे आणि मग मैत्रीसाठी मी एवढं तर करू शकतो ना. ती माणसं गावातील लोकांना धाक दाखवत होती, मग मला लढणं गरजेचं होतं. मी तो कृष्णाचा व्हायरल व्हिडिओ पाहिला. मला माहीत होतं काहीतरी राडा होणार आहे, बाळजाबाईची माणसं येणार आहे, म्हणून मी तेथे आलो होतो. कृष्णाने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केलंय, मग मी तिच्यासाठी एवढं तर करूच शकतो ना. तर दुष्यंत म्हणतो, कमीत कमी मग फोन करायचा, कृष्णाला सांगायचं की तू तेथे येणार आहे, आम्ही मदतीला आलो असतो ना, एवढं सगळं झालंच नसतं. तर समर प्रेमाने म्हणतो, अहो धाकले सरकार तुम्ही टेन्शन घेऊ नका, छोट्या छोट्या गोष्टी होतच असतात, त्यासाठी एवढं घाबरायचं नाही. आणि समर जाऊ लागतो. तर दुष्यंत म्हणतो, काय म्हणलास तू? समर ना? आणि
दुष्यंत हात पुढे करतो, समरला थँक्यू म्हणतो. समरला सुद्धा आणि दुष्यंतला सुद्धा आनंद होतो आणि दुष्यंत हा चक्क कृष्णाला कृष्णा वहिनी अशी हाक मारतो. कृष्णा वहिनी काळजी घ्या बरं का, आणि आता काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. दुष्यंत विचारतो कृष्णा वहिनी, तर समर म्हणतो हो, आता तुम्ही मला भाऊ म्हटलंय, मित्र म्हटलंय, मग ही तर माझी वहिनीच झाली ना. दुष्यंत आणि कृष्णा स्माईल करतात आणि समर सगळ्यांचा निरोप घेऊन तेथून निघून जातो. दुष्यंत त्याला सोडायला जातो. कृष्णा खूप खुश होते आणि विचार करते, दिव्याई ही तुझीच कृपा आहे. दुष्यंत सरकार आणि समरमधील वाद कमी झालाय, हे दोघे आता मित्र झाले आहेत. म्हणजे कृष्णाने जो प्लॅन बनवला होता तो तर यशस्वी झालाय आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि कृष्णा, दुष्यंत, समर यांच्या आयुष्यात विविध ट्विस्ट येत आहे. समर आणि दुष्यंतची सुद्धा मैत्री झाली आहे, त्यामुळे आता या मालिकेत नक्कीच नवीन ट्विस्ट येईल यात शंका नाही. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी जो ओपिनियन पोल ठेवला होता, गावातील लोकांना बाळजाबाई आणि कृष्णाच्या पळडीत फुलं टाकायला सांगितली होती, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा रिझल्ट समोर येईल आणि कृष्णाच्या पळडीमध्ये फक्त 5 फुलं असतील आणि बाळजाबाईची पळडी ही फुलांनी पूर्णपणे भरलेली असेल. त्यामुळे बाळजाबाई खूप खुश होईल आणि जयकांत याच फुलांनी बाळजाबाईला अंघोळ घालणार. त्यामुळे बाळजाबाईचा आनंदाला पारावार उरणार नाही. तर कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्का बसेल. तसं तर गावकऱ्यांनी आपल्याला या निवडणुकीत उभं राहायला सांगितलं. माझ्या घरी येऊन कृष्णा तू या निवडणुकीत उभी राहा, कृष्णा तूच आम्हाला वाचू शकते, कृष्णा तूच आमच्यासाठी काही करू शकते असं म्हणाले. आणि आता गावकऱ्यांनी मला पाठिंबा दिला नाही, फक्त 5 लोकांनी फुलं टाकली, हे पाहून कृष्णा आणि दुष्यंतला जबर धक्काच बसणार आणि कृष्णा खूप निराश होईल. पण दुष्यंत तिला समजावून सांगेल, कृष्णा यात निराश होण्यासारखं काहीच नाहीये. उलट 5 गावकऱ्यांच्या मनातील बाळजाबाई विरुद्धची भीती संपली. आपण जर 5 लोकांच्या मनातील बाळजाबाई विरुद्धची भीती घालू शकतो, तर मग सगळ्या गावकऱ्यांच्या मनातील भीती सुद्धा घालू शकतो. असं कृष्णाला दुष्यंत समजावून सांगणार आणि कृष्णाला सुद्धा हे पटणार की कोणतीच गोष्ट एका वेळेस होत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि गावकऱ्यांच्या मनातील भीती ही हळूहळूच कमी होणार आहे. कारण मागील 26 वर्षांपासून बाळजाबाईने गावकऱ्यांना खूप त्रास दिलाय, त्यांचा छळ केलाय, त्यांची पिळवणूक केली आहे आणि या गावकऱ्यांची मनातील भीती अशी काय एका रात्रीत जाणार नाहीये, ती हळूहळूच कमी होणार आहे असं दुष्यंत कृष्णाला समजावून सांगतो. कृष्णाला सुद्धा हे पटतं. मग आता गावकऱ्यांच्या मनातील भीती पूर्णपणे घालवायची असतील आणि सगळीच्या सगळी मतं कृष्णाच्या पारड्यात टाकायची असतील, तर नक्कीच कृष्णा आणि दुष्यंतला काहीतरी वेगळं करावं लागणारे, युनिक आयडिया लावावे लागणारे. म्हणजे गावकरी बाळजाबाईला घाबरणार नाही. कारण जयकांत त्याचे गुंड हे गावकऱ्यांना सरळ सरळ धमक्या देत आहे की जर बाळजाबाईच्या विरोधात गेले तर तुमचं घर पेटवून देईल, तुमचं शेत पेटवून देईल, तुम्हाला गावातून हकलून देईल. पण हीच भीती जर कृष्णा आणि दुष्यंत कमी करू शकले तर कृष्णाचा विजय निश्चित आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.